तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आत्ताच्या वेळेची सर्वात मोठी खुशखबरी आहे. तर सरकारने आत्ताच जाहीर केले आहे, की सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात 21वा हप्ता आपल्या 2-3 दिवसात लगेच येईल. पण त्याच्यामध्ये एक अट आहे, म्हणजे कसं जे लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी पूर्णपणे कंप्लीट आहे, त्याच्याच खात्यात पैसे येतील आणि जे बहिणींची ई-के-वाय-सी पूर्ण नाही, त्यांना सरकारने हा महिना संपेपर्यंत ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तर ज्या बहिणींची ई-के-वाय-सी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. कारण कसं ज्या बहिणीची ई-के-वाय-सी पूर्ण आहे त्याच बहिणींना 21वा हप्ता भेटेल आणि काही बहिणी असे पण आहेत, की ज्यांना मागचे 2-3 हप्ते भेटले नाही. म्हणजे कसं जानेवारीचे महिन्याचे भेटले नाही, फेब्रुवारी महिन्याचे भेटले नाही आणि हा 21वा हप्ता आता मार्च महिन्याचा भेटेल. पण त्यांना एक मोठा प्रश्न वाटत आहे, की आम्हाला मागचे हप्ते भेटतील की नाही भेटतील? की 3 महिन्याचे एकत्र करून भेटतील? म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. तर जर असे पण तुम्हाला पण प्रश्न असतील ना, तर एकदा कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला समजेल की नेमके तुम्हाला म्हणजे कोणते प्रश्न पडतायत. तर सरकारने आता जाहीर केले आहे, की या एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी पूर्ण कंप्लीट केली आहे आणि आपल्या आधार कार्डला बँक खातं जे आहे ते खातं चालू केले आहे आणि ते खात्यामध्ये कसं त्या खात्यावर जी आपली डी-बी-टी लिंक असते ती ॲक्टिव्ह असली पाहिजे, म्हणजे कसं चालू असली पाहिजे. म्हणजे जे पैसे आहेत ते कसं जे आपले आधार कार्डला जे बँक खातं लिंक असेल त्या बँक खात्यामध्येच पैसे येतील. म्हणून ज्या बहिणींनी जर आधार कार्डला बँक खातं लिंक केलं नाही, तर त्याने लवकरात लवकर करून घ्या. कारण कसं जर सरकारने एकदा पैसे पाठवले आणि जर तुमचं आधार कार्डला बँक खातं लिंक नाही किंवा लिंक सचीलमध्ये बंद पडले असेल, तर ते पैसे रिटर्न जाऊ शकतात. म्हणजे कसं कधी-कधी येतील आणि कधी-कधी येतील पण नाही. मग जे लाडक्या बहिणींचे म्हणजे असे छोटे-मोठे प्रॉब्लेममुळे पैसे कसे रिटर्न जाऊ शकतात. म्हणून लवकरात लवकर बँक खाते आधार कार्डला लिंक करून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे किती येतील, तर सरकारने निश्चित आकडा तर नाही सांगितला आहे, म्हणजे किती पैसे येतील ते. पण त्यांनी फक्त एवढे नक्की सांगितले आहे, की या महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येतील. म्हणजे जे पात्र आहेत ते, म्हणजे ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे, आधार शेडिंग त्याचं पूर्ण आहे, डी-बी-टी ऑप्शन चालू असेल, अशा ज्या म्हणजे कसं जे पात्र बहिणी आहेत ना, त्यांच्या खात्यामध्ये सगळ्यांच्या खात्यात हा 21वा हप्ता लवकरच येईल. म्हणजे आता जास्त दिवस नाही आहेत. म्हणजे आता लवकरच 2-3 दिवसात पैसे म्हणजे येतील. सरकारने अजूनपर्यंत जी-आर तर नाही काढला आहे. म्हणजे कसं किती पैसे येतील, कोणकोणत्या बहिणी पात्र आहेत आणि किती बहिणी पात्र आहेत आणि किती बहिणी अपात्र केल्या हे अपात्र करण्याची कोणती कारणे आहेत. म्हणजे असे असे छोटे-मोठे खूप म्हणजे त्यांनी म्हणजे हे निकष काढले आहेत. कारण की कसं बऱ्याच बहिणी हे अपात्र करण्यात आलेल्या आहेत. तर काही बहिणींना आता हीच म्हणजे भीती वाटत आहे, की आता जे त्यांनी पात्र केले आहे त्या लिस्टमध्ये आपले नाव आहे काय नाही आहे. कारण कसं ती लिस्ट त्याने अजून म्हणजे दाखवली नाही, म्हणजे कशी डिक्लेअर नाही केली आहे. फक्त त्यांनी लिस्ट बनवली आहे. म्हणजे कसं काही बहिणी जे अपात्र होत्या आणि जे